प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपली उत्सुकता खूपच ताणून धरली आहे। हे दुष्यंत बयोला थँक्यू म्हणतात, कारण तिने त्या मुलाचे प्राण वाचवले। आता ते पुढचे उपचारासाठी म्हणून त्या मुलाला हलवतायत। बयो आता बाहेर येते आणि पप्पूला थँक्स म्हणते। पप्पू म्हणजे हे चोर मामा। तर चोर मामा म्हणतात, अगं हे सगळं तूच केलंस ग बयो, तुझा निर्णय होता ना त्याला इथे आणायचा, मी तर फक्त उचलायला मदत केली। तुला माहिती आहे, या मुंबईला खूप सारे लोक ट्रेनमधनं पडतात, लोकलमधनं धडपडतात, ॲक्सिडेंट होतात। अगं लोक बाकीचे नुसते फोटो काढण्यात मग्न असतात, तुझ्यासारखी खूप कमी लोक असतात ग जी मदत करतात। तुला सांगू का सरस्वती, मला ना आज गावाकडे लागायची ना तशी शांत झोप लागेल बघ। खूप समाधान वाटतंय, मी कोणाचा तरी जीव वाचवला म्हणून। आता बयो म्हणते, अरे असंच असतं चांगल्या कर्माचं, आपण चांगले कर्म केले ना की आपल्याला अशीच शांत झोप लागते। आता गौतमी तिकडनं बयोवर दातोट खातीये। आता हे चोर मामा बयोचा निरोप घेताय। आता गौतमी तिकडनं लगाबगा येत असते हिला वचवच बोलायला। अभिरामचं लक्ष जातं, तो म्हणतो, अगं सरस्वती बघ त्या बाई आल्यात मागून। बयो तिच्याकडे बघते गौतमीकडे आणि अभिरामला म्हणते, तू पुढे हो कॅन्टीनमध्ये, आपण भेटूया तिथे। अभिराम म्हणतो, अगं पण मी थांबतो ना। बयो म्हणते, नाही तू जा। आता ही पुन्हा वचवच बोलायला लागते तिला गौतमी, काय ग हे भिक्कारडे, जिथे नाही तिथे बरीच हिंमत वाढत चालली आहे ग तुझी। आणि तिने बयोवर हात सुद्धा उगारलाय। एक सांगू का प्रेक्षकांनो, मुळात गौतमीला ना बयोला असं वाटेल ते बोलायचा काहीही अधिकार नाहीये। बयो तिला उत्तर देते की माझ्या वडिलांनीच माझ्यामध्ये ही हिंमत आणलेली आहे। आता गौतमी तिला काही बोलणार तेवढ्यात तिला फोन आलाय म्हणून ती तिथून निघून जाते, पण बयोला खुन्नस देऊन जाते। काही दाखवतात प्रेक्षकांनो। इकडे ही अंकिता तिचे फ्युचर प्लॅनिंग सांगत असते इराला की मी ना ठरवलंय, मला ना मस्त कार्डिओलॉजिस्ट व्हायचंय, MD करायचंय, माझ्या वडिलांच्या दवाखान्यात प्रॅक्टिस करेल आणि मग मला सिंगापूरला जायचंय। तुझे काय प्लॅनिंग आहेत ग इरा? इरा म्हणत असते की मला ना त्या भिक्कारड्या बयोला डॉक्टर नाही होऊ द्यायचंय। ही हिचं आयुष्य अख्खं बयोवर जळवण्यातच घालवणार आहे का प्रेक्षकांनो? आणि तसंही बयो आत्ता आली आहे यांच्या आयुष्यात। आतापर्यंत तर ही एकटीच होती, तेव्हा हिचे काही एम ठरलेच नाहीये वाटतं। असो टाइमपास आहे इराचा ही बयो म्हणजे। आता ही अंकिता म्हणते, तो बयोच्या खोलीमध्ये जो फोटो आहे तो इरा म्हणजे तुमच्या दोघांचाच आहे ना, आणि ती बाई कोण आहे? आता ही इरा म्हणते, तिला ती मोलकरीण आहे ना आमच्या घरची। आणि ही सुमन ऐकते, ती म्हणते, ए तिला मोलकरीण म्हणायचं नाही या, मोलकरीण नाहीये ती। इरा सुमनला पुढे बोलू देत नाही। तिला सुमनला म्हणते, आत्या तुझं काम झालंय ना, चल जा इथून। सुमन गेल्यावर तिने अंकिताला रिक्वेस्ट केली आहे इराने की तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, तर माझं एक काम कर, तिथे जो फोटो आहे ना त्यामधून त्या बयोचा आणि बयोच्या आईचा फोटो कापून टाक। अगं अंकिता तू माझी फ्रेंड आहेस ना, एवढं तर तू माझ्यासाठी करूच शकतेस, तू जर असं नाही केलं ना तर तुझी माझी फ्रेंडशिप संपली। आता या अंकिताच्या लक्षात येते की इरा जरा सायकिक आहे म्हणून। असो तर आता इथे शुभमकरांना तपासताय हे दुष्यंत। गौतमी म्हणत असते, ती भिकारडी पोरगीनं इथपर्यंत पोहोचली, चांगली मीटिंग सुरू होती, तिने सगळी आपली स्पॉईल केली मीटिंग। दुष्यंत म्हणतात की हे बघ बरंच झालं ती त्या मुलाला घेऊन आली, अगं तो आपल्या सिस्टरचा मुलगा आहे, तिच्यामुळेच आज प्राण वाचले त्याचे। शुभमकर खोकलत असतात आणि बयो बयो म्हणत असतात। गौतमी अगदी क्रूरपणे त्यांचं तोंड दाबत असते। आता ते दुष्यंत तो हात काढत असतात गौतमीचा आणि म्हणत असतात, अगं असं काय करते, मरेल ना तो, अगं तू कितीही दाबलंस तरी ते खोकलणारच आहे तो, त्यामुळे तू शांत राहा, असं हायपर होऊ नकोस। इकडे ह्या सिस्टर बयोचे मनापासून आभार मानतात। त्या म्हणतात, अगं खरंच तुझे खूप खूप आभार, माझा मुलगा मागच्या वर्षी पण दहीहंडी खेळताना त्याचा पाय डॅमेज झाला होता, पण यावर्षी त्याने माझं ऐकलंच नाही ग आणि पुन्हा दहीहंडी खेळायला गेला। खरंच ग सरस्वती, हो त्याचं नव्हतं व्हायला एक क्षण लागत नाही, तुझ्यामुळेच माझ्या मुलाचे प्राण वाचले। बयो म्हणते, हो पण तुमचं वागणं कसं होतं, तुम्हाला जोपर्यंत माहीत नव्हतं की तो तुमचा मुलगा आहे तुम्ही कशा वागत होत्या, आणि मुलगा होता कळल्यावर कशा वागायला लागल्या, असं करत जाऊ नका। आपल्याकडे पेशंट येतात, त्यांचे नातलग आणि त्यांचे जे कोणी नातेवाईक असतात त्यांना किती त्रास होत असेल त्यांचं दुःख बघून, आपण ते समजून घ्यायला नको का? आता या सिस्टरला त्यांची चूक लक्षात येते, त्या पटकन माफी मागतात आणि म्हणतात, हो ग सरस्वती माझं चुकलंच, यापुढे मी असं करणार नाही। आता बयोच्या लक्षात येते की ती स्ट्रेचर आणायला गेली तेव्हा स्टोरूममधून कोणीतरी खोकलत होतं। ती अभिरामला म्हणते, चल अभिराम आपण तिथे जाऊन बघूयात। आता इकडे गौतमी निघालेली असते तेव्हा हा दुष्यंत म्हणतो, हे बघ जाऊ नकोस एकदम पटकन, बाहेर कोणी असेल मला बघू दे। आता दुष्यंत त्या स्टोरूमची कडी उघडणार तेवढ्यात तिथे बयो आणि अभिराम बाहेर आलेले असतात। अभिरामचा पाय लागून काहीतरी आवाज होतो, त्यामुळे आतमध्ये दुष्यंत अलर्ट होतात। बयो दार वाजवायला लागते आणि गौतमीला ऑलमोस्ट घाम फुटलेला असतो प्रेक्षकांनो।
बयो ती कडी वाजवत असते स्टोरूमची आणि म्हणत असते, आतमध्ये कोणी आहे का, कोणाला मदत हवी आहे का. आता गौतमीचे धाबे दणाणले. ती त्या दुष्यंतांना म्हणत असते, आता काय करायचं दुष्यंत. आता ते दुष्यंत त्यांनाही काही उमजत नसतं, करावं तर काय करावं. इथे आपली उत्सुकता खूपच ताणून धरली आहे. आता हा अभिराम जोरजोरात दार लोटत असतो, पण दार काही उघडत नसतं. म्हणजे आतून ऑब्वियसली कडी असल्यावर कसं उघडेल म्हणा. आता शुभंकर पण बयो बयो म्हणायला लागतात. तेव्हा ही गौतमी त्यांचं तोंड दाबायला लागते आणि दुष्यंतांना म्हणत असते, काहीतरी कर, नाही तर ही पोरगी आपल्याला जेलमध्ये पाठवेल. आता ते दुष्यंत कॉल लावतात त्या सिस्टरला आणि त्यांना म्हणतात, ही सरस्वती इथे काय करते, तिचं काम झालं आहे ना, तिला इथून हटवा, ती स्टोरूम जवळ आहे. आता त्या सिस्टर म्हणतात, हो सर मी येते तिकडे, माझा मुलगा इथे ॲडमिट आहे ना, मी त्याच्या जवळ आहे. तर आता ते डॉक्टर म्हणतात, तो स्टेबल आहे ना, आता इकडे या आणि मी सांगतो ते करा. आता त्या सिस्टर तिकडे यायला पोहोचल्या आहे. अभिराम राजा मामाला बोलवायला गेला, म्हणजे त्या दवाखान्याचे पिऊन आहेत. आता गौतमीचे धाबे दणाणले. ती दुष्यंताला म्हणते, कर काहीतरी कर. आता ते दुष्यंत काय करतात प्रेक्षकांनो, कडी उघडी करतात त्या दरवाजाची. गौतमी आणखीनच घाबरते, अरे तू काय करतोयस. ते त्यांना त्या गौतमीला ते खुणवत असतात, शांत बस म्हणून. आता त्या सिस्टर बाहेर आल्यात. त्या सरस्वतीला विचारताय, काय गं तू इथे काय करतेयस. बयो सांगते, अहो मगाशी आम्ही स्ट्रेचर घ्यायला गेलो तेव्हा आतून खोकल्याचा आवाज येत होता, कोणाला तरी मदत हवी आहे वाटतं, पण स्टोरूममध्ये कोणी कशाला येईल, कदाचित कोणी अडकलं असेल ना, आपण बघूयात. त्या सिस्टर म्हणतात, अगं हो बघूयात आपण, थांब जरा. आता त्या कडी उघडतात आणि आतमध्ये म्हणजे कडी उघडल्यावर बयाला नवलच वाटतं की आम्ही इतक्या वेळचे दरवाजा लोटत होतो पण दरवाजा काही उघडला नाही. त्या सिस्टर सांगतात, अगं जरा दरवाजाचा प्रॉब्लेम आहे, कारपेंटरला बोलवायचं आहे त्यासाठी. आता तिला मुद्दाम आत आणले त्यांनी प्रेक्षकांनो, म्हणजे पुढच्या वेळेला पुन्हा ही शोरूममध्ये ताकझाक करणार नाही ना. बयो आता इकडे तिकडे बघतीये, कोणीच दिसत नाही आहे आणि अख्खाच्या अख्खा शुभंकर घेऊन हे दोघंजणं तिथे कोपऱ्यात लपले. हे थोडंसं जरा काय म्हणू, आता तुम्हीच सांगा कसं वाटतंय. बयोच्या मागेचे हे तिघंजणं आणि नेमकं ह्या वेळेला शांत झोप लागली आहे शुभंकरांना. आता ती सिस्टर म्हणते, चल ना सरस्वती, माझा मुलगा तिकडे एकटाच आहे. आणि बयो बाहेर पडली आहे एकदाची आणि गौतमीने एकदाचा मोकळा श्वास घेतला. असो, आता अभिरामने बयोला सोडलं आणि तो तिला म्हणतोय, आज माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात खास दिवस होता. बयो म्हणते, हो ना, आपण कोणाचा तरी जीव वाचवला ना. अभिराम म्हणतो, अगं ते तर आहेच आणि आणखीन एक कारण आहे. बयो म्हणते, कुठलं. अभिराम म्हणतो, जाऊ दे गं, पण आज खूप छान वाटलं. आता तो शेक हँड करतो बयोला. हे दोघं शेक हँड करत असतात तेव्हा नेमकं ही अंकिता बघते आणि बयोला म्हणते, वा वा, छान चाललाय तुमचा अभ्यास. जसं काही ही बयोची करती धरतीच आहे, काहीही बोलतो कोणी कोणाला प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये, कमाल आहे नाही. आता ती बयो म्हणते की ही अशी का बोलली. अभिराम म्हणतो, अगं तिने आपल्याला टोमणा मारला. बयो म्हणते, टोमणा, कसला टोमणा. अभिराम म्हणतो, जाऊ दे ना, तू कशाला लक्ष देते तिच्याकडे, मला उशीर होतोय, ही बाईक पण द्यायची आहे मित्राला, चल मी निघतो, आपण भेटूयात उद्या. बयो म्हणते, हो, आणि मला घरी गेल्यावर मेसेज कर हं पोहोचल्यावर. अभिराम निघालाय आणि प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय की ही इरा कॉलेजमध्ये पुन्हा एकदा बयोचा अपमान करायला लागते की ही भिक्कारडी आमच्या मोलकर्णीची मुलगी आहे, तुझ्या आईने माझ्या बाबाला फसवून लग्न केलं आणि काय काय बोलायला लागली आहे ती पुन्हा. मला एक कळत नाही प्रेक्षकांनो, ही बयो एवढं का ऐकून घेते इराचं. आता यावेळेला तरी या बयोने इराला सडेतोड उत्तर द्यायलाच पाहिजे, नाही तर आरवने तरी बयोकडून बोलायला पाहिजे. मुळात असं कोणी कोणाला हिणवत नसतं चार चौघामध्ये. जे काय दुश्मनी असती ना ती कोणी समोर बोलूनही दाखवत नाही प्रेक्षकांनो, हे सगळे छुपेवार असतात. पण हे बयोच्या बाबतीत का असं होतं काही कळत नाही आपल्याला. म्हणजे खरं आहे ना प्रेक्षकांनो, ठीक आहे आपल्याला एखाद्याचा राग येत असेल किंवा एखाद्याने आपलं काही वाईट केलं असेल तर आपण असं डायरेक्ट बोलून दाखवतो का. म्हणजे माझ्या तरी बघण्यात असा अनुभव नाही आला आहे, असेलही कदाचित. पण आता बयोने जास्ती सहन न करता इराला सडेतोडपणे उत्तर द्यावे अशी माझी तरी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटते प्रेक्षकांनो, मला नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.